आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शिवरायांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याप्रकरणी मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका, वर 2 गुजराती बसलेत म्हणून काही करू शकता असं समजू नका, राज ठाकरेंचा इशारा। खासदार संजय दिना पाटलाची पत्रकारांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ, परत आला तर मारून टाकेन, मुजोर संजय पाटलाची पत्रकारांना थेट धमकी। मगरूर आणि शिव्या देणाऱ्या संजय पाटलानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। एकनाथ शिंदेंकडूनच संजय दिना पाटीलला समज, सूत्रांची माहिती। संजय दिना पाटलाच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा। संजय पाटलासह मगरूर नेत्यांना समज द्या, फडणवीसांची नाराजी। महिलांबाबत शिव्या देण्याचं प्रमाण जास्त, याबाबत आम्ही गंभीर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांची प्रतिक्रिया। आगामी काळामध्ये अशा शिव्या येऊ नये, नाहीतर महिला आयोगाला नक्कीच पावलं उचलावी लागतील, विजया रहाटकरांचा इशारा। संजय पाटलासोबतची व्यक्ती 10 कोटी चोरी प्रकरणामध्ये फरार आहे का? संजय पाटलाचा एका व्यक्तीसोबतचा फोटो दाखवून संदीप देशपांडेंचा सवाल। संजय पाटलाची अपघातग्रस्त गाडी कोणाच्या नावावर? 10 कोटी केबल चोरी प्रकरणाचा उल्लेख करत संदीप देशपांडेंकडून सवाल उपस्थित। रेल्वे भरती दरम्यान राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केल्यानं त्यांची सुरक्षा काढून घेतली होती, त्याचप्रमाणे संजय पाटलाची सुरक्षा का काढून घेत नाही, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला केला आहे। लोकप्रतिनिधींच्या शिवीगाळीला सरकारचं अभय आहे का? कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचं दाखवायला तरी कारवाई करा। संजय पाटील प्रकरणावर सतेज पाटलांचं सरकारला कारवाईचं आवाहन। संजय पाटीलची वागण्याची पद्धत, त्याची बॉडी लँग्वेज तशीच। संजय दिना पाटलाचा विषय सगळ्यांनी थांबवणं गरजेचं। संजय पाटीलनं पत्रकाराला दिलेल्या जीव मारण्याच्या धमकीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया।